मोठ्या वाटत असेल तर तुम्ही कट करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला हा जो ग्लू आहे तो व्यवस्थितपणे त्या पापण्यांवरती लावून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पहा, मी व्यवस्थितपणे त्या जागेवरतीच ग्लू लावत आहे जी आपल्याला आपल्या डोळ्यांवरती चिटकवायची आहे। अजिबात थोडं पण इकडे तिकडे जाऊ देऊ नका, नाहीतर त्या चिटकून बसतील आणि लावताना तुम्हाला खूप त्रास होईल। तर तुम्ही पाहू शकता इथे मी व्यवस्थितपणे ग्लू लावून घेतलेला आहे, एकदम हलक्या हाताने लावलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला तो थोडासा सुकवायचा आहे। तर तुम्ही फुंकर मारून तो सुकवू शकता किंवा फॅन खाली धरू शकता थोडंसं 5 मिनिटं। तर व्यवस्थितपणे मी थोडंसं ते सुकवून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली अप्लाय करताना काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला आपल्या ज्या पापण्या आहेत ना त्याचं जे मिडल पार्ट आहे तो डोळ्यांवरती ठेवायचा आहे। म्हणजेच एकदम डोळ्यांच्या मध्यभागी त्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या संपूर्ण डोळ्यावरती कवर होतील। तर तुम्ही पाहू शकता आणि आपली जी वॉटर लाईन आहे त्याच्या खाली म्हणजेच आपल्या ज्या ओरिजिनल लॅशेस असतात त्यावरतीच आपल्याला ते फेक आयलॅशेस लावायचे आहेत। स्किनवरती लावू नका, स्किनवरती लावल्यामुळे त्या एकदम फेक दिसतील, म्हणजेच चांगला लुक येणार नाही। तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थितपणे ह्या बसलेल्या आहेत आणि आपल्याला हाताच्या मदतीने किंवा तुमच्याकडे प्लकर असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही ते व्यवस्थितपणे सेट करू शकता। माझ्याकडे नाही आहे तर मी इथे एक आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि त्याच्या मदतीने ते सेट करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे हे लागलेलं आहे। झालं, एवढं इझी आहे। त्याच्यानंतर दुसरी देखील मी इथे पापणी घेतलेली आहे फेक आणि ती देखील तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्विस्ट करून त्याला देखील व्यवस्थितपणे ग्लू लावून घेत आहे। चिटकवताना मी तुम्हाला